नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 25 जून 2026। मित्रांनो, आज पुन्हा एकदा पावसाने दिशा बदललेली आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहे, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पेरणी झाली आहे की नाही ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 25 जून 2026। मित्रांनो, आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी नांदेड व आसपासच्या परिसरामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कालच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर कालच्या तुलनेत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये संपूर्णच भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो, विदर्भामध्ये देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। काल या ठिकाणी काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आज या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर या ठिकाणी सुद्धा कमी झालेला पाहायला मिळतोय। यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तर अजूनच पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याच जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच जळगाव, नंदुरबार, मालेगाव या ठिकाणी, धुळे असेल, नाशिक असेल या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। परंतु कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल पाऊस कमी होता परंतु आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा पाऊस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय मित्रांनो। हा मान्सूनचा पाऊस आहे। काही भाग बदलत हा मान्सून पडत असतो मित्रांनो। राज्यातील विविध भागामध्ये हा मान्सून आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील कालच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर हा अजून वाढलेला पाहायला मिळतोय। बारामती, दौंड असेल, इंदापूर असेल, पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो। कोकण पट्टीमध्ये देखील कालच्या तुलनेत पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आज 25 जून 2026 जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळतो। कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। तुम्हाला काही शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।